नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण आयुर्वेदाच्या औषधींच्या संदर्भात, औषधांच्या शुद्धतेच्या संदर्भात विचार करणार आहोत। आयुर्वेद या शब्दाला संपूर्ण जगतात सामान्य जनतेद्वारे बरेच महत्त्व प्राप्त झालेले आहे। आयुर्वेदिक औषध, आयुर्वेदिक उपचार, आयुर्वेदिक लेखन, यूट्यूब इत्यादी माध्यमातून आयुर्वेदाचे चलन आहे। आपण आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत औषधीकरणाच्या संदर्भात गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, कारण अनेक आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे बाजारात उपलब्ध औषधांच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे। आयुर्वेदाच्या अनेक औषधी केवळ मेडिकललाच नव्हे तर किराणा दुकानात देखील मिळतात, ज्यांना सप्लिमेंटरी फूड म्हणून मान्यता आहे, जसे च्यवनप्राश, शतावरीकल्प इत्यादी। अनेक औषधी कंपन्या ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारच्या स्कीमच्या माध्यमातून आपल्या औषधी घेण्यास बाध्य करीत आहेत, तर काही ग्राहक वैद्यांद्वारे लिहून दिलेले औषध 2 ते 3 दुकानांवरून वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्वस्त असणारे औषध खरेदी करत आहेत। अशा सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांना खरोखर दर्जेदार समजावेत का? एकाच नावाच्या औषधांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या किमतीत जमीन आसमानचा फरक का असावा? तसेच विविध कूपन, बक्षिसं, स्कीम देण्याच्या ऐवजी त्यांची किंमतच ह्या औषधी कंपन्या कमी का नाही ठेवत? इत्यादी प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण व्हायला हवेत। साध्या च्यवनप्राशच्या उदाहरणाच्या बाबतीत विचार केल्यास काही कंपन्यांचे च्यवनप्राश 200 रुपयांपासून तर अक्षरशः 6000 ते 8000 रुपये प्रति पॅकेट उपलब्ध आहे। निश्चितच त्याच्यातले कोणते चांगले हे कोणीही सांगू शकणार नाही। आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उल्लेख नसणारे काजू, बदाम यांना टाकून, सुवर्ण आदी टाकून विविध घटकांचे आमिष दाखवून कंपन्या आपले वेगवेगळे उत्पादनं विक्री करीत आहेत। च्यवनप्राश हे केवळ उदाहरणादाखल दिलेलं आहे। अनेक औषधांच्या बाबतीत देखील असेच आहे, जसे शतावरी, अश्वगंधा इत्यादी। आयुर्वेदिक औषधोपचार, औषधं, पंचकर्म याबाबत समाज मनात बरीच उत्सुकता आणि जागृती निर्माण झाल्यामुळे आज ह्याबाबत आपण विचार करीत आहोत। आयुर्वेदाद्वारे खरोखर समाजहिताचे कार्य घडवणे आवश्यक असल्याने आयुर्वेदाचे व्यावसायिकरण होता कामा नये असे अनेक वैद्यांना वाटत असते। त्यामुळे कित्येक वैद्य स्वतः औषधीकरणावर भर देऊन दर्जेदार औषधी स्वतःच्या चिकित्सालयाद्वारे आपल्या रुग्णास पुरवित असतात, आणि हेच खरे समाजकार्य आहे असे मला वाटते। असो, आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत शासनाद्वारे निश्चितच सुयोग्य धोरण पुढील काळात निर्माण होईल अशी अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार।